चला या ठिकाणी एक सन्मान आपण घेतोय या मुख्य व्यासपीठावरती बीड गावचे पोलीस पाटील सन्मान्य अशोकजी गायकवाड साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत। या स्पर्धेचे आयोजक आपण पाहता अमितजी रुटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती भव्य सन्मान या ठिकाणी आपण करतोय। येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान खऱ्या अर्थाने जपणारी ही स्पर्धा तुम्ही पाहताय। गावदेवी चषक 2026 भारताची खऱ्या अर्थाने ती संस्कृती आहे, अतिथी देव भव, आणि त्या संस्कृतीचा इथे जतन आणि जपन अगदी योग्यरित्या या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। फार चांगली ही स्पर्धा पाहायला मिळते गावदेवी चषक 2026 अगदी तुम्ही पाहताय मुगाई माता मुकपेच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गावामध्ये मैदान उपलब्ध नसताना देखील अगदी पाहता आपण सुनील 11 क्रिकेट संघ बीडनं जबरदस्त मेहनत घेऊन अगदी आपण पाहता या मैदानावरती ही स्पर्धा भरवली आहे। विशेष कौतुक असेल कारण की अगदी बऱ्याचशा ठिकाणी अगदी आपण पाहताय मैदान असून देखील फार कमी स्पर्धा होत असतात, परंतु मैदान नसताना देखील अगदी आपण पाहताय या मुकप्याच्या मैदानावरती एक चांगली स्पर्धा या बीडकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। चला बासमन पाटवा लाडुली टीम चला मॅच चालू होती पहिल्या फेरीतील तिसरी मॅच। एकीकडे तुम्ही पाहताय लाडवली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गारपोली संघ। या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहताय या ठिकाणी पेनल्टी आहे लाडवली टीमला, या ठिकाणी पेनल्टी असेल। चला 2 धावसंख्येची पेनल्टी असेल लाडवली टीमला। ज्यावेळी गारपोली टीम बॅटिंग साठी येईल, एक षटक समाप्त होईल त्यावेळी त्या 2 धावा त्यांच्या अकाउंट मध्ये आपण ऍड करूया। सेकंड एंड वरती अक्षय आणि नॉट सेकंड वरती नॉट सेकंड वरती प्रणव। गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अभिजित। मॅच चालू झाली आहे, मॅचला सुरुवात अभिजित। हो पहिला बॉल स्वीप केलाय, बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे अक्षयच्या बॅट मधून आलाय। मॅचची सुरुवात करणारा पहिल्या बॉलवरती चौकार। पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय देखना फटका पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅट मधून, अगदी स्वीपच केलाय, चौकार आलाय। चौकारानं सुरुवात झाली आहे, लाडुली टीम बॅटिंग करते, चौकार आलाय। ओ यावेळी अगदी आपण पाहता बाउन्स घेतलाय, पंचांनी सरळ व्हाईट बॉल इथे घोषित केलाय। एक्स्ट्राची धाव फलकावरती पडल्यानंतर बरोबर डोक्याच्या वरून निघून आला, पंचांनी ते ओळखलं, त्याच्यानंतर मात्र तो व्हाईट बॉल आलाय।
एक्साची धाव, 5 धावा धाव फलकावरती. आणखीन एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते लाडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये गॅरपोली या दोन टीम दरम्यान. हो, इथे पूल करायचा होता, इनफिल्डच्या वरून केला, डीप मध्ये फिल्डर नाही आहेत, फिल्डर पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि इथून मात्र या 2 धाबा पाहायला मिळतात. 2 धाबा धाव फलकावरती ऍड होतील. 2 धाब्यांना आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले ते 7 वरती. 7 धाबा धाव फलकावरती आल्यात. 7 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करत असताना लाडिवली टीमचा अक्षय आणि त्याच्या साथीनं प्रणव मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. सेकंड गेंदवरती अक्षय, गोलंदाज अभिजित. हो, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर नाही आहेत. वॅकंड एरिया, गॅप मध्ये बॉल, सीमा पार. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून सुरुवात अक्षयनं चांगली केली आहे. स्टार्ट चांगला मिळून दिलाय, फ्लाइंग स्टार्ट इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 बॉल मध्ये धावा आल्या त्या 11, 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 व्हाईट बॉल देखील आला. इतकी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये ती बॅटिंग करणाऱ्या लाडिवली टीम कडनं. टॉस जरी त्यांच्या विरोधामध्ये गेला असेल तरी देखील आपण पाहता ती बॅटिंग मात्र चांगली करत असताना. हो, यावेळी अगदी आपण पाहताय पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात यस फलंदाज ओ यू टी. अक्षय आउट. अक्षय मात्र इथून बाद होतात. अक्षयला परतावं लागतंय. मोठी विकेट आली आहे, अक्षयला बाद केलाय गोलंदाज अभिजित यांनी. पहिल्या 3 बॉल वरती अक्षय आक्रमक झाला होता. 2 मोठे फटके आले होते, 2 चौकार. त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर 1 दुहेरी धाव देखील आली होती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय लाडुली टीमचे एक लेजंड खेळाडू, एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे भरपूर आहे ते ईश्वर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना तुम्ही पाहताय. ऑन स्ट्राईक, धावसंख्या धाव फलकावरती 11. डबल माइंड झाले अक्षय. डबल माइंड झाल्यानंतर हे सातत्यानं चित्र पाहायला मिळतं. असं वाटलं होतं बॉलला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं जाईल, त्याच्यानंतर मात्र तो मोठा स्ट्रोक. हो, बॅटची एकच जाब इथून देखील पाहायला मिळतीये. व्यवस्थित मिडल झालं नव्हतं. षटक क्रमांक या ठिकाणी 1 समाप्त झालाय. 1 षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या लाडुली टीमची धाव फलकावरती 12, 12 वरती 1. बारा धावा धाव फलकावरती आल्यात. विकेट 1 आली आहे. वेळ जास्त घेऊ नका. गोलंदाजी मार्क वरती अक्षयला तुम्ही पाहता. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले समाप्त झालं आणि लगेच मात्र अक्षय गोलंदाजी मार्क वरती आला. सगळे कटर आहेत, स्विनर. गोलंदाजी मार्क होते अक्षय आलाय सेकंड ओव्हर मध्ये. समोर आपण पाहताय ईश्वर जे सेकंड एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. नॉन सेकंड वरती फलंदाज आपण पाहताय प्रणव, ज्याला साईकच मिळाली नाही अद्यापर्यंत. तो नॉन सेकंड वरती थांबलाय.
लेफ्ट हँड राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहताय समोर ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी आपण पाहता कव्हर मध्ये थोडस फंबल जरूर झालं, परंतु एकच धाव मिळेल. पहिला फुलटॉस बॉल आला होता, अगदी अवे फ्रॉम द बॉडी होता, शरीरापासून भरपूर दूर होता. दूरवरून हा फटका केला. एक धाव इथून पाहायला मिळतीये. धावसंख्या 13. आता फायनली स्ट्राईक वरती आपण पाहता प्रणव आला, ज्यानं प्रतीक्षा केली आहे 7 बॉल स्ट्राईकची. तो आता स्ट्रायकिंग एंड वरती आला. थोडीशी फिल्डिंग आता मात्र प्रणव साठी वेगळी सेट केली जाते. फिल्डिंग मध्ये ते सातत्यानं चेंजेस होताना पाहायला मिळतात. हो, इथून आपण पाहताय चांगला बॉल पंचांकडे. त्या वाईट साठी दाद मागितली जाते. पंच सांगतात हा डॉट बॉल आहे. बरोबर व्हाईट लाईनच्या आतून मात्र बॉल पुढे डिलिव्हर्ड झाला, पुढे निघाला, डॉट बॉल आला. प्रणवनं स्ट्राईक ठेवली त्याच्याकडे खरं, परंतु पहिला बॉल फेस करत असताना तो डॉट बॉलच आला. तर कॉन्फिडन्सनं दाखवला होता की मला स्ट्राईक मिळाली नव्हती, मी चांगली बॅटिंग करू शकतो. हो, इथून पुढे निघालाय, थप्पा पकडण्याचा काम करत होता, परंतु गोलंदाज हुशार आहेत. थोडासा मागे टाकला, बोट फिरवली बॉल वरती आणि इथून देखील आपण पाहताय तो डॉट बॉलच पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग आता करत असताना इथून आपण पाहताय. हो, यावेळी जागा बनवली स्ट्रोक साठी, फाईन केलेत. बॉल सरळ चाललाय, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार आल्यानंतर धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. 4 बॉल आतापर्यंत झाले, 17 धावा धावफलक्यावरती. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आणि त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाले, परंतु या बॉल वरती चांगला फटका पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, बरोबर शॉट फाईन लेगच्या बाजूनं हा बॉल मात्र काढलाय. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी मार्क होती आकी. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाकडनं बॉल जरूर सुटला होता, परंतु शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. धावसंख्या धावफलक्यावरती अगदी जर पाहायला गेलं तर 17 वरती आहे. अक्षय बाद झालाय आणि त्याच्यानंतर मात्र धावा थांबल्यात की काय. हो, कट करण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहताय व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा आली आहे, सिंगल मिळेल. 18 धावा धावफलक्यावरती. आउटसाइड ऑफ सम खऱ्या अर्थानं पडल्यानंतर बाहेर निघतोय. लेफ्टी गोलंदाज तो नॅचरल स्विंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो, दूरवरून केलेत पुन्हा एकदा वाईट साठी, परंतु पंच सांगतात की हा डॉट बॉलच आलाय. डॉट बॉल आल्यानंतर षटक या ठिकाणी 2 समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलक्यावरती आपल्याला लाडुली टीमच्या पाहायला मिळतात. 9च्या सरासरीनं प्रति षटक 18 धावा या धावफलक्यावरती आहेत. 2 ओव्हरमध्ये 18 धावा धावफलक्यावरती. विकेट एक आली अक्षयची, ज्या अक्षयनं सुरुवात चांगली केली होती. तो बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहताय इथून मात्र अडचण निर्माण झाली आहे लाडुली टीमसाठी, कारण की आता धाबा झाल्या नाहीयेत. प्रणवने देखील इथून डॉट बॉल खेळून काढलेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून वगळता अगदी जर पाहायला गेला तर ते डॉट बॉलच आलेत. चांगले फलंदाज स्क्वॉड मध्ये लाडुली टीमच्या. प्रणव पुढे गेलाय, परंतु आता संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करता येत नाहीये. याचसाठी त्याला पुढे पाठवलं होता. प्रॅक्टिस मध्ये तुम्ही काय करता हे सगळं तिथेच घरीच ठेवून यायचं. तुम्हाला मॅच मध्ये ती चांगली कामगिरी करायची आहे. तुम्ही ज्यावेळी मॅच मध्ये चांगली कामगिरी कराल त्याच वेळी तुम्हाला संघ प्रमोट करत असतो. गारपोली संघ जास्त वेळ घेतला जातोय, थोडा वेळ कमी घ्या. तिसरं षटक. गोलंदाज प्रणित. व्हाईट बॉल. प्रणव गोलंदाज प्रणव. गोलंदाजी मार्क वरती. प्रणव वर्सेस प्रणव
आता हे बाटल देखील पाहायला मिळेल, परंतु एक प्रणव नॉस स्ट्राईक एंड वरती आहे, एक प्रणव गोलंदाजी मार्क वरती आहे. हो, ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. डीप मध्ये फिल्डर वेगाने धावत आले, एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंड वरती, फेकी वाईड आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिला व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर दुहेरी धाव पाहायला मिळतीये. हो, 5वा बॉल फिंगर रोल करत असताना गोलंदाज प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गारपोली टीम कडनं पाहायला मिळतीये. अक्षयच्या बाटमधून खऱ्या अर्थानं धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर धावा थांबलात. त्या धाव्यांना खऱ्या अर्थानं रोख लावलाय. हो, पुढ्यामध्ये टाकला होता बॉल. अगदी आपण पाहताय फिल्डर नाही आहेत लॉंग ऑफ मध्ये, मिड ऑफला आतमध्ये घेतलाय. बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. ईश्वर यांच्या बाटमधून आलाय चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 25. 25 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. 2 ओव्हरमध्ये धावा खऱ्या अर्थानं 18 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या 3 बॉल मध्ये प्रणवच्या विरोधामध्ये. ओ, कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहता. बॉल अगदी पाठीमागे निघालाय. सिंगल कंप्लीट झाले. ओ, इथून देखील खराब फेकी इथून होताना पाहायला मिळतीये. 2 धाबा इथून देखील आपण पाहताय. 2 धाब्यानं ते धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 27 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. सर ऑफिशियल गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. ओके, अंपायर आतमध्ये आहेत. हो, इथून फटका चांगला डीप मध्ये चाललाय. कव्हर मध्ये फिल्डर आहेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल का? हो, सेकंडचा कॉल, परंतु फलंदाज बाद. प्रणवला इथून मात्र बाद व्हावं लागतंय. प्रणव इथून मात्र बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील, तिसऱ्या ओव्हर मधील. पहिलं सत्र चालू आहे. लाडोली टीम बॅटिंग करते. आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती आल्यात. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. पंचांनी इथे षटक क्रमांक 3 चा समाप्ती घोषित केली आहे. 3 षटक समाप्ती झाली आहे. 3 षटकांमध्ये 28 धावा धावफलकावरती आल्यात. एक शेवटचं षटक अजूनही इथून बाकी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये अक्षयच्या विरोधामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 6, आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रणवच्या विरोधामध्ये धावा आल्या त्या मात्र 10. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 28 आहे. आता येणारे 6 बॉल बाकी आहेत, आणि या 6 बॉल मध्ये आता इथून धावा बनवाव्या लागतील. एक ओव्हर बाकी आहे.
गोलंदाज गुड्डू गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या ओव्हरमध्ये 28 तर आल्यात. ऑन साइडला फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. डीप मध्ये फिल्डर वेगानं धावत आलेत. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न. हो, 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबांना धावफलक 30. तुषार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. कट केलाय. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहेत. बॉलची गती थोडी कमी झाली आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळतीये आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज इथून बाद होतील. 2 धाबा इथून आपण पाहताय कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज ईश्वर इथून बाद झालेत. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पवन 5व्या क्रमांकावरती पवन त्या ठिकाणी आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. धावसंख्या धावफलकावरती 31 आली आहे. 31 धाबा धावफलकावरती आहेत. धाबा खऱ्या अर्थानं पूर्णपणे आता थांबल्यात. त्या धाबा येतच नाहीयेत. 31 धाबा धावफलकावरती आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या सत्रातील. हो, चांगला बॉल. कट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. इथून आपण पाहताय 31 धावा धावफलकावरती डॉट बॉल आलाय. हो, कट केला. फटका चांगला आहे. कव्हर मधून बॉल काढल्या. डीप मध्ये फिल्डरनं चुकी केली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. 35 धावा धावफलकावरती या चौकारानं. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. या ओव्हर मधील धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती 35 35 धावा धावफलकावरती. ओ, बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेगला क्लिअर केलाय. आणखीन एक चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ते 39 वरती बॅक टू बॅक 2 चौकार आलेत तुषारच्या बॅट मधून. शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज तुषार. धाबा इथून जमवतोय. धाबांची गरज आहे टीमला आणि त्या धाबा आता इथून मात्र एकवटताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 39 झाली आहे. 39 धावा धावफलकावरती. गुड्डूच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय. 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. हो, इथे आपण पाहता मिस टायमिंग हे बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज पकडली आहे कॅच शेवटच्या बॉल वरती. 39 वरती थांबवलंय लाडवली टीमला आणि टार्गेट आता असणार आहे ते मात्र 40 या धावसंख्येचं. कारपोली टीमला 24 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. 2 धावा आता पेनल्टीच्या आहेत.
त्या पेनल्टीच्या धाबा आहेत त्या गारपोली टीमच्या अकाउंटमध्ये आपण एक षटक समाप्ती झाल्यानंतर त्या ऍड करणार आहोत.
पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला सचिन याच्या बॅटमधून हा सुरेख असा चौकार, पण तिथे क्षेत्ररक्षण आहेत. बॉल फेकी करताच धावा झाल्यात त्या 2 आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 अंकावर. तसेच नेक्स्ट मॅच साठी टॉस बॉक्स कडे यायचंय. घोडिवली वाडी आणि कोल्हारे, यंगस्टर कोल्हारे, लवकरात लवकर तुम्ही इथे यायचंय, टॉस उडून घ्यायचंय. तसंच 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी गारपोली टीम कडून अक्षय हा मैदानात दाखल होतोय. पुढील चेंडू पॉइंट मधून गॅप काढण्याचा प्रयत्न करत होता, पण बीट होतोय हा फलंदाज अक्षय. अशीच गोलंदाजी करावी लागेल लवेश याला. एक बॉल डॉट होऊन पुन्हा कमबॅक करताना अक्षय याचा गगनचुंबी षटकार. कमांड डीजे मास्टर. चला टॉस उडवण्यासाठी लवकरात लवकर संघाने यायचंय. घोडिवली वाडी आणि यंगस्टार कोल्हारे लवकरात लवकर यायचंय. घोडिवली वाडीचा कॅप्टन आलेला आहे. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावर आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावा झाल्या त्या 15. तर टॉस उडवलेला आहे. कोल्हारे हा टॉस विन झालेला आहे, तर त्यांनी क्षेत्ररक्षण हा निर्णय स्वीकारलेला आहे. तर गारपोली संघाच्या पेनल्टीच्या धावा 2 धावा ऍड करून त्यांची धाव संख्या झालेली ती 15. हे त्यांनी लक्षात घ्यायचंय. तर लाडीवडी संघाकडून दुसऱ्या षटकाची फेकी करत असताना प्रणव.
तर प्रणवच्या पहिल्याच बॉलवर आडव्या पट्ट्याने हा बॉल केलेला आहे. तर बॉल फेकी करतात एक धाव पूर्ण. तसेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या अंकावर. एक रनाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या अंकावर. चांगला कमबॅक करताना प्रणव हा गोलंदाज. मोठा फटका मारायचा होता तरी पण एज लागून चौकार. विकेट आल्यानंतर 2 ओव्हरची समाप्ती झाली. त्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या अंकावर. गारपोली संघासाठी 12 चेंडू 17 धावांची गरज असताना अभिजित उतरलाय मैदानात. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. तर लाडिवली संघाकडून नेक्स्ट बॉलर येत आहे तो पवन. बघूया पवन केनेसारखी गोलंदाजी करतोय का, नावाप्रमाणे त्याची खेळी करतोय का. पवनला आपल्या संघासाठी कमीत कमी रनांचा षटक टाकावा लागेल तरच तुमचा संघ विजय होऊ शकतो. पुढील चेंडू स्लॉट मध्ये आलाय, त्याने प्लॉट मध्ये पाठवलाय. सचिनच्या बॅट मधून आलाय गगनचुंबी षटकार. डीजे मास्टर सॉरी गुड्डूच्या बॅट मधून आलाय.
या षटकारानंतर गारपोली संघासाठी 11 चेंडू 11 धावांची गरज. मॅच गारपोली संघाकडे झुकताना दिसते. नेक्स्ट चेंडू बीट करतोय. इथे अंपायर आमच्याकडे वळतायत. LBW आउट. गुड्डूच्या पारीचा अंत होताना दिसतो. आता नेक्स्ट बॅट्समन ऋषी. 10 चेंडू 11ची गरज. ऋषीला त्याची पारी खेळावी लागेल. नेक्स्ट बॅट्समन ऋषिकेश. सुंदर अशी एक षटकार खाल्ल्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी करताना कमबॅक करताना दिसतोय पवन. असाच कमबॅक करत राहायला लागेल पवनला, तरच संघ विजय होऊ शकतो. ऋषी गेलेत आता स्ट्राईकला. एक रनांच्या ऍड नंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30 अंकावर. नऊ बॉल 10 रनांची गरज असताना आमचे साथी स्कोरर आदेश लोबी मला सांगत असताना नेक्स्ट चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय. एक धाव पूर्ण. तसे दुसरीचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय. अशा रीतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 32 या अंकावर. आठ बॉल 8 रनांची गरज गारपोली संघाला. हलक्या हाताने खेळला या चेंडूला. पवन याचा अंतिम चेंडू बघूया. हलक्या हाताने ढकललाय आणि एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही होणार आहे. अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 33 या अंकावर. तर गारपोली संघाला आता 6 चेंडू 7 धावांची गरज. तर 6 चेंडू 7 धावांची गरज असताना लाडिवली संघाकडून अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय वैभव. आणि वैभव याच्या पहिल्याच चेंडूवर उतुंग असा षटकार आणि मॅच आपल्या हातात घेताना दिसतोय तो ऋषिकेश.